गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि मी इथे घेतलेला आहे ब्लॅक टी प्यायला. तर मी रोज नित्यनेमाने ग्रीन टी घेते. तर ॲक्च्युली काय माहिती आहे का, नेहमी म्हणजे मी ॲडव्हान्समध्ये ग्रीन टी आणून ठेवते, पण यावेळेस तसं काही मला नाही करता आलं, जमलं नाही मला ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता ग्रीन टी संपलेला आहे, तर मी इथं मेडिकल शॉपमध्ये सुद्धा जाऊन बघितलेलं आहे. त्यांच्याकडे ना असं डीप करण्याचं ग्रीन टी आहे, मला तसं नको आहे. तर मी एक असं 400 ग्रॅमचा काहीतरी बॉक्स असतो, त्याच्यामध्ये ना पावडरसारखं म्हणजे सुकलेली पानं असतात. तर मी लिप्टनचं ग्रीन टी यूज करते. तर ते जे आहे 400 ग्रॅम, मला असं वाटतं की तो जो बॉक्स आहे मला साधारणपणे 3.5 ते 4 महिने आरामात पुरतो आणि खूप छान, म्हणजे त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तो जो ग्रीन टी आहे तो डीमार्टमध्ये शक्यतो भेटतो, इतर ठिकाणी भेटत नाही. पण आता बघू डीमार्टमध्ये कधी म्हणजे जायचं आहे. पण मग कसं ना, आता ज्ञानेची परीक्षा चालू आहे आजपासून. आज आहे सोमवार, तर आजपासून ज्ञानेचे मॉडेल पेपर सुरू होत आहेत. आणि ज्ञानेचं कसं माहिती आहे का, ज्ञाने आता फर्स्ट स्टँडर्डला आहे, त्याच्यामुळे त्याला फक्त EVS, इंग्लिश, EVS आणि मॅथ हे 3च सब्जेक्ट फक्त रायटिंगसाठी आहेत, बाकी सगळे ओरलसाठी आहेत. तर मग आता ज्ञानेचं आता मॉडेल पेपर जे सुरू आहेत, तर ते आज, उद्या आणि परवा 3 दिवस त्याचे मॉडेल पेपर असतील. तर मग मी विचार केला की मग जेव्हा ज्ञानेचे मॉडेल पेपर संपतील, तर बुधवारी मॉडेल पेपर संपणार आहेत, तर मग तेव्हा आम्ही डीमार्टमध्ये जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं, मी जेव्हा एकटी डीमार्टमध्ये जाते ना, तेव्हा ज्ञानेशला खूप मोठा प्रश्न पडतो, अरे मम्मी तू एकटी गेली होतीस, मला का नाही घेऊन गेली. कारण ज्ञानेशलाही डीमार्टमध्ये फिरायला खूप आवडतं. इवन तिथे ना छान छान असे टॉईज असतात, ते टॉईज त्याला बघायला खूप आवडतात. तर मग म्हणून ठरवलं की चला, परीक्षा झाली ना, ज्ञानेशचे मॉडेल पेपर संपले ना, की मग नंतर मग मी ज्ञानेशला डीमार्टमध्ये घेऊन जाईल. म्हणजे त्यालाही थोडं रिलॅक्स वाटेल, त्यालाही थोडं बरं वाटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा गॅप आहे आणि त्यानंतर मग ज्ञानेचे फायनल पेपर सुरू होणार आहेत. आणि तुम्ही बघितलंच असेल की मी ज्ञानेशसाठी त्याची परीक्षेची तयारी करण्यासाठी मी काही क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून घेतलेले आहेत. तर माझं म्हणजे जेव्हाही एक्झाम येते ना, त्या एक्झामच्या 15 दिवस अगोदर मी ती तयारी करून घेते. तुम्ही बघितलं असेल, मी क्वेश्चन पेपरचे सेट तयार केलेले आहेत. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता त्याने झोपलेला आहे, त्याला उठवते वगैरे आणि छान मसाची आंघोळ वगैरे करून त्याला नाश्ता वगैरे देऊन मग त्याकडून ते क्वेश्चन पेपरचा सेट मला सोडून घ्यायचा आहे. कारण त्यांची जी आज स्कूल आहे ती 2:45ची स्कूल आहे, म्हणजे दुपारची स्कूल आहे. तर आज हाफ डे स्कूल आहे, बाकी उद्यापासून त्याची फुल डे स्कूल आहे. तर मी आता पटापट चहा घेते आणि बाकीची कामं करायला सुरुवात करते. तर सोनप्री आता मगाशी बसली होती, जसं तिने मला बघितलं आणि तशी ती उठलेली आहे आता. तर ज्ञानेश साईडला हो राजा, ए बाळा साईडला हो. तर कसं माहिती आहे का, जेव्हाही मी झाडून लादी करते ना, म्हणजे तेव्हा मी सोनपरीला ना तिचा ना केच आधी क्लीन करते आणि मग तिला सगळं छान मस्त पुसून वगैरे देते. आणि नंतर मग तिच्या केचमध्ये तिला खायला वगैरे ठेवते, पाणी देते आणि तिला ठेवते. नाही तर मग तिला मला झाडून लादी अजिबात करून देत नाही, म्हणजे लादीत अजिबात पुसून देत नाही. आणि मी जेव्हा झाडून काढते ना, लिटरली ती झाडू बरोबर खेळत असते. तिला ना आता खाली उतरायचं आहे, ती किती एक्सायटेड आहे बघ ना खाली उतरण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट सांगते, सोनपरीला ना हे जे फूड आहे तर ना मी हे फूड थोडं वेगळं आणलेलं आहे. हे ना फक्त फिशपासूनच बनलेलं आहे. पण सोनपरीचं कसं माहिती, जेव्हा ती मला बघते ना, ती मला बघून ती सरळ खायला सुरुवात करते, असं आहे. कारण मी तिला सांगितलेलं असं, एवढं खायचं मगच मी तुला खाली सोडेल. माझं झालं ग खाऊन, बघ ना मी पूर्ण म्हणजे अर्धा खाल्लेला आहे, अर्धा नंतर खाईन. प्लीज मला खाली सोड ना ग यार, मला उड्या मारायच्या यार, मला या दादा बरोबर मस्ती करायची आहे. प्लीज मम्मी सोड ना ग मला खाली, प्लीज प्लीज मम्मी प्लीज. आता माझं पोट भरलेलं आहे, आता प्लीज मला सोड ना खाली. ए मम्मी सोड ना मला खाली यार, प्लीज प्लीज. ए मम्मी सोड ना, मला खेळायचं यार खाली दादा बरोबर.
खाली सोडू सोनपरी ये ये ये. थँक यू सो मच मम्मी. प्लीज प्लीज थँक यू सो मच. यार तुम्ही दोघं मला हात नका देऊ यार. मला स्वतःलाच उडी मारायची आहे. मी स्वतःच उडी मारणार. प्लीज दोघंही साईडला व्हा. वाव मी उडी मारलेली आहे. यार हा दादा तर मला आता काही खेळूनच देत नाही यार. ए दादा जा ना पारोशी. अंघोळ पण नाही केली आहे दादाने. जा आधी अंघोळ कर. जा जा. अरे तुझा पेपर आहे आज तुझा पेपर आहे. जा लवकर होमवर्क वगैरे कर. हा तुझा आज मॉडेल पेपर आहे ना. जा होमवर्क कर जा. नाहीतर मम्मी ना तुझं काम काढी बाबा. मम्मी जाम डेंजर आहे बाबा. मम्मीला सगळे काम वेळेच्या वेळेला व्यवस्थित आणि परफेक्ट लागतात यार. दादा दादा बसलायस काय. जा लवकर यार. यार तुला परीक्षेचे मार्क कमी मिळाले ना यार. मम्मी जाम काम काढते बाबा. डेंजर ही मम्मी बाबा. अरे ती मला नाही सोडते. तुला काय सोडणार आहे बाबा. जा लवकर तू. आणि प्लीज दादा यार आता तू जाऊन अभ्यास कर आणि मलाही आता निवांत बसू दे यार. छान मस्त बाहेर हवा सुटलेली आहे. आता मी कसं पोट भरून नाश्ता केलाय ना तर मलाही थोडा आता आराम करायचा आहे दादा. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर आता 5:15 वाजलेले आहेत. तर मी चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला. तर मी इथे चहा करून घेतलेला आहे. जेव्हा मी ज्ञानेशला शाळेतून घेऊन येईल ना तेव्हा आम्ही दोघं बसून चहा पिऊ. नंतर मग ज्ञानेश क्लासला जाईल. तर खूप दिवसापासून ना मी विचार करत होती मला ना चाट खायचा आहे. तुम्ही बघितलं असेल मी काल दही वडा केला होता. तर दही वडा केला होता तर दही पण शिल्लक आहे, गोड चटणी पण शिल्लक आहे आणि प्लस वडे पण शिल्लक आहे. पण मला ना आता ते जे वडे आहेत ना दुधाचे वडे ते मला चटणीबरोबर खायचे आहेत. जी आपली खोबऱ्याची चटणी असेल त्या चटणीबरोबर खायचे आहेत. तर मी ते वडे तेलामध्ये गरम करेन आणि छान मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाईल. आता जे दही आणि जी गोड चटणी आहे तिचं करायचं काय. तर खरं म्हणजे ना खूप दिवसापासून ना विचार करत होते की ना मला ना घरी ना आलू चाट करायचा आहे. म्हणजे मला ट्राय करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलू चाट म्हणजे ना आलूची जी कटोरी करतात ना ती मला ट्राय करायची आहे. ती मला करता येते की नाही हे मला बघायचं आहे. तर माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. तर मी ना आज आलू चाट करणार आहे सिंपल अशा पद्धतीने. आणि आपण जेव्हा ही चाट करतो ना तेव्हा 3 चटण्या महत्त्वाच्या असतात. म्हणजे खरं म्हणजे दही, दुसरं म्हणजे गोड चटणी आणि तिखट चटणी. आता माझ्याकडे दही आहे, बाकी गोड चटणी पण आहे वगैरे. तर तिखट चटणी शक्यतो करायची की नाही तो पुढचा प्रश्न आहे. पण मला आज आलू चाट करायचा आहे. तर मी आता ज्ञानेशला आणायला चालले म्हणजे त्याच्या शाळेमध्ये. तर येताना मी बटाटे घेऊन येईल. माझ्याकडे बटाटे आहेत पण ते ना बेबी बटाटोच आहेत. म्हणजे छोटे छोटे बटाटे आहेत जे की आपण त्याची भाजी करू शकतो. आता मी येताना थोडेसे मोठे मोठे बटाटे आणि जेणेकरून ते मला छान मस्त आलू कटोरी तयार करता येईल. तर तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ खूप लेट येतात. म्हणजे संध्याकाळी 7:30, 6:30, 7:45, 8 वाजता असे येतात. त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे मी स्वतःच खूप टेन्शनमध्ये आहे की आता मी काय करू आणि काय नाही मला नाही कळत आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी काल रात्री 11 वाजता व्हिडिओ एडिट केला. तो अपलोडिंगला टाकलेला आहे. तर अजूनही तो व्हिडिओ अपलोडिंग होतो. आता फक्त 2च मिनटं आहे. 2 मिनटामध्ये त्याची अपलोडिंग कंप्लीट होईल. आणि 22 मिनटाचा व्हिडिओ आहे. आणि त्या 22 मिनटाच्या व्हिडिओसाठी 5 GB नेट माझा खर्च होतो. याच्या आधी खर्च नव्हता होत वगैरे. आणि मी यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ पण टाकला होता वगैरे. आणि मला कमेंट्स पण आले होते की तुम्ही वायफाय वगैरे बसून घ्या वगैरे. तर मी म्हणजे शक्यतो लवकरात लवकर प्रयत्न करेल. ते जवळच एक खडकवाडला ऑफिस आहे तर ती जाऊन इन्क्वायरी करेल कसं काय वगैरे. त्यानुसार मी वायफाय बसवण्याचा प्रयत्न करेल. तर आणि त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, मी जेव्हा रात्री व्हिडिओ म्हणजे एडिट करून मी अपलोडिंगला टाकते तर पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस अपलोडिंगसाठी जातो. आणि लिटरली संध्याकाळी माझे व्हिडिओ अपलोडिंग कंप्लीट होते. आता तुम्ही बघू शकता की मी अजूनही व्हिडिओ पोस्ट केला नाही. आता थोड्या उशिराने पोस्ट करेल. तर अजूनही 2% बाकी आहे.
म्हणजे काहीतरी 97-98% झालेली आहे अपलोडिंग आता, म्हणजे होऊन जाईल ते. तर एवढा सगळा वेळ लागतो आहे. आता याच्या आधी माझे व्हिडिओ 3-3:30 किंवा 4 येत असायचे. तर ह्याच्याने काय होतं माहिती आहे, मी व्हिडिओ लेट टाकते त्यामुळे मला व्ह्यूज पण खूप कमी येतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी पटापट जाते ज्ञानेशला आणायला आणि येताना बटाटे घेऊन येईन. मग आपण कचोरी चाट करूया. तर तुम्ही इथे बघू शकता, हे चणे मी बॉईल करून घेतलेले आहेत. तर अगदी सॉफ्ट असे दाबल्यावर एकदम असे म्हणजे मऊ असे हे आपले जे चणे आहेत छान मस्त शिजलेले आहेत. म्हणजे कुकरमध्ये मी मंद गॅसवरती अगदी 20 ते 21 मिनटं छान मस्त मी मंद गॅसवरती हे चणे शिजवून घेतलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला फ्राय पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गरम मसाला आणि अगदी थोडीशी लाल तिखट ॲड करून ते चणे यामध्ये ॲड करायचे आहेत. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनटं फक्त फ्राय पॅनमध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे चणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे जे बटाटे आहेत त्याची पूर्ण सालं काढून घ्यायची आहेत. म्हणजे सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला ही अशी मोठ्या होलांची किसणी घ्यायची आहे आणि यावरती हे जे 2 बटाटे आहेत छान मस्त आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता, ही मी मोठ्या होलांची अशी किसणी घेतलेली आहे. मोठ्या होलांची किसणी का माहिती आहे का? कारण याच्याने जो केस आहे ना बटाट्याचा तो खूप मोठा पडतो. म्हणजे रेक्टँगल साईजने असा मोठा असा पडतो. म्हणून मी इथे मोठ्या होलांची ही किसणी घेतलेली आहे आणि छान मस्त आपल्याला हा बटाटा अशा पद्धतीने छान मस्त हा किसून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकतात की मी पूर्णपणे हे दोन्ही बटाटे अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. तर आता छान मस्त असा किस पडलेला आहे. आता काय करायचं, हा जो किस आहे ना हा आपल्याला हातामध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि याचं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे पूर्णपणे. कारण बटाट्यामध्ये पण थोडंसं पाणी असतो. तर म्हणजे हा जो किस आहे आपल्या हातामध्ये घेऊन पूर्ण असं घट्ट असं दोन्ही हातामध्ये घेऊन पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा किस आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे कलरसाठी. त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? आता आपण काय करणार आहोत, तर आपण या बटाटो किसपासून म्हणजे बटाट्याच्या किसपासून ना प्लेट तयार करणार आहोत. आता प्लेट कशी, तर बघा मी इथं एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटवरती अशा पद्धतीने आपला पूर्णपणे हा जो किस आहे ना पूर्ण अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे प्रेस करायचं आहे. म्हणजे पूर्ण असं दाबून दाबून आधी सगळीकडे व्यवस्थित प्लेटच्या आकाराने पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो छान मस्त असं प्रेस करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतलेला आहे. म्हणजे दाबून घ्यायचं आहे हलक्या. म्हणजे एवढंच आहे की आपल्याला पूर्ण या किसापासून पूर्ण प्लेट तयार करायची आहे. इथे तेल गरम झालेलं आहे. आता या गरम तेलामध्ये ही जी प्लेट आहे ही आपल्याला ॲड करायची आहे. तर मी एक छोटी प्लेट आणि 2 मोठ्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही जी प्लेट आहे आपल्याला तेलामध्ये ॲड करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या प्लेटमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला छान अशी हे छान मस्त अगदी ही प्लेट तो जो किस आहे ना तो पूर्ण ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान मस्त हे तळून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून थोडं तुम्ही गॅस मोठा करू शकतात. तर इथे ही प्लेट छान मस्त तयार झालेली आहे, ती मी काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या मोठ्या प्लेट्स ॲड करणार आहोत आणि सेम अशा पद्धतीने मी ह्या प्लेटमध्ये
अशा पद्धतीने आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त आपल्याला ही प्लेट अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला सांगेल की ना अगदी चाकूने हलक्या हलक्या हाताने याच्या कडा हलक्या अशा मोकळ्या करायच्या आहेत आणि छान अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही आपली पटाटो प्लेट तयार झालेली आहे। म्हणजे पटाटो प्लेट चाट आपण असंही बोलू शकतो। ही दुसरी प्लेटसुद्धा आपली तळून तयार झालेली आहे। आपण तिसरी प्लेट या तेलामध्ये सोडणार आहोत। मी तुम्हाला एकच सांगेल की तेलातून काढल्यानंतर आपल्याला ही प्लेट पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला अगदी हलक्या हाताने ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि ही प्लेट लगेच निघते। त्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही इथे बघू शकतात की अशा पद्धतीने मी ही प्लेट काढून घेतलेली आहे आणि फायनली आपली पटाटो प्लेट तयार झालेली आहे। अमेझिंग। तर आपण पटाटो प्लेट चाट अगदी घरच्या घरी तयार करू शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं चाटचं साहित्य तयार झालेलं आहे। एकाच्यामध्ये बुंदी आहे, एकाच्यामध्ये सेव आहे। इथे मी कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे। जिरा पावडर आहे, गोड आंबट तिखट चटणी आहे। इथे गोड दही तयार आहे। इथे आपलं चना चाट पण तयार झालेला आहे आणि इथे पटाटो प्लेट्स पण तयार आहेत। आता आपण पटापट छान मस्त चाट तयार करून घेऊया पटापट। गुड मॉर्निंग गाईज। तर गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला एंड करायचा आहे। तर मी काल बघितलं असेल का रात्री आम्ही खूप छान अशा पद्धतीने छान मस्त पटाटो प्लेट चाट तयार केला होता। मला असं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की खरंच ते सक्सेसफुल होईल आणि लिटरली त्या छान मस्त त्या कीसपासून छान मस्त अशी पटाटो प्लेट असे तयार झाले होते आणि आम्ही जी खाल्लीसुद्धा खूप छान मस्त। तर तो जो चाट होता तो अमेझिंग लागत होता। तर गाईज तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पटाटो प्लेट चाट नक्की ट्राय करा। खरं म्हणजे मला बाउलचं हे करायचं होतं, पण मी तुम्हाला सांगते की कसं माहिती आहे का, बाउलमध्ये करण्यासाठी खूप
कढई भरून आपल्याला ऑइल ॲड करावं लागतं आणि त्याची थोडी वेगळी प्रोसेस असते. तर म्हणून मी विचार केला, म्हणजे वाटीमध्ये पण आपण तसं करू शकतो, पण माझ्याकडे कशी कढई मोठी होते आणि त्याच्यामध्ये तेल थोडं कमी होतं, तर मला कमीत कमी तेलामध्ये ते तळायचं होतं. तर म्हणून मी प्लेटचा वापर केला. पण खूप छान अशा पद्धतीने पटॅटो प्लेट चाट तयार झाला होता. नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. आणि ज्ञानेश आताच जसंचे आंघोळ झाले. जा जाऊन कपडे घाल जा आधी. नानू बाय.